पीक विमा कंपन्या अखेर वटणीवर, शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा. पाहूया संपूर्ण बातमी. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक बोलावून पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना सज्जड दम दिल्याची माहिती समोर आलेली आहे. पीक विमा कंपन्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशारा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. 20 जूनपर्यंत तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करा, अन्यथा कंपन्या थेट ब्लॅकलिस्टमध्ये टाकू असा इशारा कृषी मंत्री मुंडे यांनी दिला. राज्यात भाजप शिंदे गट, अजित पवार गट यांचा पार सुपडा साफ झाला आहे. राज्यात शेतकरी वर्ग भाजप अर्थात महायुती सरकारवर नाराज असून येणाऱ्या विधानसभेला माहितीला मोठा फटका बसू शकतो. त्यातच शेतकरी वर्ग नाराज असल्याने महायुतीचे उमेदवार पडू शकतात अशी भीतीच आता राज्य सरकारला वाटू लागली आहे. त्यामुळे विधानसभेआधीच शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करणं गरजेचं आहे. त्यामुळे राज्यातील या भीतीपोटी का होईना आपला हक्काचा पीक विमा मिळणार हे मात्र नक्की. 20 जूनपर्यंत या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धन्यवाद.